speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे We Learn English लेसन 67. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 67. आज आपला सरावाचा दिवस. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. What did you buy yesterday? I bought this bag. How much did this bag cost? It cost 30 rupees. What did you buy yesterday? I bought these t-shirts. How much did these t-shirts cost? They cost 45 rupees each. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या सरावात 2 मुलांनी मिळून एक लहानसं नाटक करायचंय. कराल ना? दोघांपैकी एकाने असं समजायचंय की तो काल बाजारात गेला होता आणि त्यांनी काहीतरी खरेदी केली. नवीन शर्ट घेतला किंवा बांगड्या किंवा गोष्टीचं पुस्तक, काहीही. आणि मग मगाशी जी वाक्य ऐकलीत तसं दोघांनी बोलायचंय. एकाने प्रश्न विचारायचा, काल तू काय खरेदी केलंस? मग दुसऱ्यानी कोणती वस्तू खरेदी केली ते सांगायचं. मग पुन्हा पहिल्याने प्रश्न विचारायचा की त्या वस्तूची किंमत काय होती. मग दुसऱ्यानी त्या वस्तूची किंमत सांगायची. बघा हं, 2 प्रश्न आणि 2 उत्तरं. काय बोलायचं ते पुन्हा एकदा ऐका. What did you buy yesterday? I bought this bag. How much did this bag cost? It cost 30 rupees. कळलं ना? मग कोण होतंय तयार आता हे नाटक करायला? घंटा वाजली की टीचर 2 मुलं निवडतील हं. तयार? नाटक कसं करायचं लक्षात आहे ना? एकाने विचारायचंय, तू काल काय विकत घेतलंस? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं. मग पहिल्याने त्या वस्तूची किंमत किती असं विचारायचं आणि दुसऱ्याने त्या वस्तूची किंमत सांगायची. चला करूया सुरू. मी तुम्हाला 30 सेकंद वेळ देते हं. सुरू करा. जमलं का तुम्हाला व्यवस्थित बोलायला? आता अजून 2 मुलं हेच नाटक करणार का? कोण तयार होतंय? दोघं जण तयार?
एकाने विचारायचे, तू काल काय विकत घेतलंस? आणि मग दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. मग पहिल्यानी त्या वस्तूची किंमत किती असं विचारायचं आणि दुसऱ्यानी त्या वस्तूची किंमत सांगायची. व्हेरी गुड. बरं, पाठ संपल्यानंतर इतर मुलांनाही असं नाटक करायचंय हं. पण आत्ता वेगळा सराव करूया. या सरावात तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायचाय. मी एक एक वाक्य म्हणीन ते अगदी लक्ष देऊन ऐकायचे हं. मी जर काल झालेल्या गोष्टीबद्दल बोलले तर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं येस्टरडे. आणि मी जर नंतर होणार असलेल्या घटनेबद्दल बोलले तर तुम्ही म्हणायचं टुमॉरो. म्हणजे मी जर म्हणाले आय एट अ मँगो किंवा आय वॉज ईटिंग तर तुम्ही म्हणायचं येस्टरडे. आणि मी जर म्हणाले आय विल ईट अ मँगो तर तुम्ही म्हणायचं टुमॉरो. चला सुरू करूया. पहिलं वाक्य आहे सीमा वॉज गोइंग टू स्कूल. तुम्ही सगळे येस्टरडे असं म्हणालात ना, कारण माझं वाक्य भूतकाळात होतं नाही का? गुड. आता लक्षात आलं ना, भूतकाळातलं वाक्य म्हणाले तर तुम्ही येस्टरडे म्हणायचं आणि भविष्य काळातलं वाक्य जर म्हणाले तर तुम्ही म्हणायचं टुमॉरो. चला आता दुसरं वाक्य ऐका. आयशा विल वेअर अ ब्लू साडी. तुम्ही म्हणाला असणार टुमॉरो. गुड. आता पुढचं वाक्य ऐका. द चिल्ड्रन वेंट टू स्कूल. The children went to school. म्हणजे आधी घडलेली घटना नाही का? मग येस्टरडे म्हणालात ना. आता पुढचा सराव पाठ संपल्यानंतर टीचर घेतीलच. पण आत्ता पाठ संपण्यापूर्वी गेल्या पाठात ऐकलेलं एक गाणं पुन्हा ऐकूया. तुम्हीही म्हणा हं. मैत्रिणींनो, मागच्या एका पाठात या गाण्याची पहिली 2 कडवी तुम्ही शिकला होता, आठवतंय ना? आज त्या गाण्याचं 3रं कडवं शिकूया. या कडव्यात एक छोटासा कुत्रा आणि एक खार आहे. ते त्या कुटुंबातले सदस्यच आहेत. चला तर मग हे कडवं आधी ऐका, मग आपण शिकूया. You
आता रंजना संतोष बरोबर एक एक ओळ तुम्हीही म्हणायची आहे. My family members, they're both big and small. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. My family members, I do love them all. I have a small dog and a pet squirrel too. I have a small dog and a pet squirrel too. My family members, I love all of you. My family members, I love all of you. नीट म्हणालात ना? शाब्बास. आता आपण सगळे मिळून पूर्ण गाणं गाऊया. लक्षात आहे ना? गाण्याच्या पहिल्या कडव्यात आहे मदर, फादर, ग्रँडपेरेंट्स, ब्रदर आणि सिस्टर. दुसऱ्या कडव्यात आहेत आंटीज आणि अंकल्स. आणि तिसऱ्या कडव्यात स्मॉल डॉग आणि पेट स्क्विरल. बरं आहे, तर मग तुम्हीही गाणं म्हणायचं आहे. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. My mother, my father, my grandparents too. My brother, my sister, I love all of you. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. I have many aunties and a few uncles too. My family members, I love all of you. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. I have a small dog and a pet squirrel too. My family members, I love all of you. तुम्ही गाणं म्हणालात ना? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. मगाशी केलं तसं लहानसं नाटक 2-2 मुलांनी करायचं. 2 प्रश्न विचारायचे आणि 2 उत्तरं द्यायची. पण इंग्रजीत जसं व्हॉट डिड यू बाय येस्टरडे? आय बॉट धिस ब्लू शर्ट. हाऊ मच डिड धिस शर्ट कॉस्ट? इट कॉस्ट 65 रुपीज. असा संवाद आणि अभिनय दोघांनी करायचा आहे. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.